आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। म्हणजे 2014च्या कायद्याच्या अनुषंगाने प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये टीबीसीचं स्थापना झाली पाहिजे आणि टीबीसीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे फेरीवाले आहेत त्या फेरीवाल्यांचं विनिमयन केलं पाहिजे। त्या संदर्भातला जो कायदा आहे तो 2014चा आहे। तर ह्या संदर्भामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये सप्टेंबरमध्ये निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुका घिसाडघाईमध्ये घेण्यात आल्या आणि त्या घिसाडघाईमध्ये ज्या निवडणुका घेतल्या होत्या मुंबईमध्ये 2,14,000 एवढे फेरीवाले हे या ठिकाणी आहेत आणि जो LOR झालेला आहे म्हणजे पंतप्रधान या निधीमधून या फेरीवाल्यांना 5,000 10,000 त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जे काय पंतप्रधानांनी दिले होते त्याच्यामध्ये जवळजवळ 2.5 लाखाच्या वरती लोक आहेत MMR रिजनमध्ये, परंतु त्याला ग्राह्य धरत नाहीत किंवा आता ज्या पद्धतीने एक PI झालेली आहे जनहित याचिका बोरिवलीच्या काही स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या आहेत त्या NGOमध्ये म्हटलेलं आहे, त्या जनहित याचिकामध्ये म्हटलेलं आहे की बाबा फेरीवाले जे पदपथ विक्रेते आहेत, स्ट्रीट वेंडर जे आहेत हे सगळी फुटपाथवरती जमीन ॲक्वायर करून आहेत। तर आपलं म्हणणं आहे की बाबा इतक्या दिवसापासून त्यांचा 99ला सर्वे झाला, तो सर्वे झाल्याच्या नंतर आत्ता 2015मध्ये सर्वे झाला, 14मध्ये सर्वे झाला। आता हे सगळे सर्वे झाल्याच्या नंतर याच्यामधून जी काय पात्रता सिद्ध झाली हे म्हणजे पात्रता घडली मुंबई शहरामध्ये जवळजवळ 1,24,000 एवढे फेरीवाले मुंबईमध्ये ह्याच्यामध्ये निघाले आणि या सगळ्यांचा सर्वे मुंबई महानगरपालिकेने केला आणि हे सगळं करून सुद्धा आता ज्या सप्टेंबरमध्ये निवडणुका घेतल्या त्याच्यामध्ये स्टॉल धारक 10,000 आणि फेरीवाले 22,000, तर 75,000 फेरीवाले कुठे आहे? 75,000 फेरीवाले यांना कुठे पात्र केलंच नाही आणि मग अशा पद्धतीची पात्रतेची यादी मुंबई महानगरपालिकेने तयार केली आणि ती तयार केल्याच्या नंतर त्या माध्यमावर 22,000 ते आणि 10,000 स्टॉलधारक असे 32,000 घेऊन मुंबईमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये यांनी निवडणुका लावल्या। परंतु त्या निवडणुका ह्या काय ज्या पद्धतीने झाल्या पाहिजे होत्या त्या आम्हाला योग्य वाटल्या नाही। त्यामुळे आम्ही दोन्ही महाराष्ट्र हॉकर फेडरेशन असेल किंवा जन्मादी हॉकर सभा हे कोर्टामध्ये गेलं आणि कोर्टामध्ये जाऊन आम्ही त्यांना सांगितलं की हे ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जात आहेत त्या योग्य नाहीत, त्या आम्हाला मान्य नाहीत आणि म्हणून कोर्टाने त्याच्यावर स्टे दिला म्हणजे ते नंतर दिला। अगोदर म्हणाले की निवडणुका होतील, आम्ही पण निवडणुकीच्या बाजूचे होतो आणि आम्ही निवडणुका ज्या प्रक्रिया चालल्या त्या प्रक्रियेला आम्हीही मान्यता दिली, निवडणुका झाल्या। परंतु आमचे महाराष्ट्र हॉकर फेडरेशन आणि बाकीच्या सर्व ज्या मुंबईमधल्या संघटना आहेत ह्या एकत्र झाल्या आणि त्या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं की जी काय निवडणुकीची प्रक्रिया झालेली आहे ती आता थांबवा, तिला त्याचे निकाल जाहीर करू नका। आणि त्यामुळे झालं काय की सुप्रीम कोर्ट काय म्हणालं की मुंबईमध्ये जी PI आहे, जी आपला याचिका आहे, जी याचिका जन्मादी हॉकर सभेने केली होती आणि इतर ज्या त्याला क्लब झालेल्या आहेत त्या सगळ्यांना मिळून त्यांनी जे काय मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्याला घेऊन जे आहेत त्याची स्पष्टता जोपर्यंत होत आहे तोपर्यंत हा स्टे कायम राहील आणि म्हणून तो स्टे कायम आहे। आता मुंबई महानगरपालिकेला हायकोर्टाने सांगितलं होतं की तुम्ही हे द्या, ॲफिडेव्हिट द्या, परंतु मुंबई महापालिकेने कुठल्याही प्रकारचं ॲफिडेव्हिट गेली 5 महिने हायकोर्टाला दिलेलं नाही। म्हणजे हायकोर्टाची अशा पद्धतीने त्या लोकांनी त्यांना फसवण्याचं काम किंवा त्यांना उत्तर न देण्याचं काम आज मुंबई महानगरपालिका करते आणि ज्या लोकांनी जनहित याचिका केली त्या आधारावर आज मुंबईचे जे 20 असे विभाग आहेत या 20 विभागांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे आणि तिथे सकाळी 8 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत एक शिफ्ट आणि त्यानंतर 3 ते रात्री 11पर्यंत दुसरी शिफ्ट अशा मुंबई महानगरपालिकेने तिथे त्यांचे कर्मचारी तिथे अपॉइंट केलेले आहेत आणि तिथे कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायला देत नाही, फेरीचं काम करायला देत नाही, अशी दारुण अवस्था मुंबईच्या फेरीवाल्यांची झालेली आहे।
2014चा कायदा झाल्यानंतर आज 10 वर्ष झाले. जुलै 2014 मध्ये मुंबईमध्ये सर्वप्रथम कायदा आल्यानंतर सगळे त्यावेळेला उपस्थित असलेले हॉकर्स जे होते, पथविक्रेता होते, त्यांचा सर्वे झाला. परंतु त्याच्यापूर्वी 1995 1996 ह्या साली टाटा आणि युवा या 2 संघटनेला महापालिकेने स्वतः हायर करून त्यावेळेला सर्वे केलं होतं आणि त्या सर्वेचा अहवाल 1998ला मुंबई महानगरपालिकेला आणि महाराष्ट्र शासनाला टाटा युवाने सादर केलेला आहे. आम्ही तेव्हापासून जर सुरुवात केली तर 2014च्या सर्वेच्या पूर्वी म्हणजे 98ला जो रिपोर्ट सादर झालेला आहे त्या रिपोर्टमध्ये सुद्धा त्यावेळेला एकंदरीत 1,02,000 हॉकर्स ह्यांचा सर्वे झालेला आहे असं त्या अहवालामध्ये त्या रिपोर्टमध्ये दिलेलं आहे. आणि त्यावेळेला 17,000 स्टॉल होल्डर ज्यांना स्टॉल चालवण्यासाठी महानगरपालिकेने अनुज्ञापन म्हणजे लायसन्स दिलं होतं असे 17,000 लोक होते. त्याचा वॉर्ड वाईज अहवाल दिलेला आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये किती हॉकर्स आहेत, त्यांचा व्यवसाय काय, त्यांना काय त्रास होतो, त्यावेळेला फायनान्शियल कंडिशन वगैरे सगळ्या गोष्टीचा अहवाल महापालिकेला दिलेला आहे. परंतु महापालिकेने ते अहवाल घेतलं आणि अहवाल घेतल्यानंतर त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. परंतु त्याच्यानंतर 2002 मध्ये मुंबई महानगरपालिकेने स्वतः 10 रुपयाचा एक ॲप्लिकेशन फॉर्म, त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये असं लिहिलं गेलं होतं की आपण हॉकर्स आहात, आपल्याला महानगरपालिकेच्या वतीने आम्ही लायसन्स देण्यासाठी व्यवस्था करतो. परंतु 2010 मध्ये 2002 मध्ये जे पैसे भरले गेले, फॉर्म भरले गेले, त्याचासुद्धा आत्तापर्यंत निवाडा आलेला नाही. आणि मग 2014 मध्ये हे सर्वे 2000 सर्वे संपूर्ण भारतामध्ये जे काही सर्वे झाले त्या सर्वेमध्ये मुंबई महानगरपालिका एक अशी संस्था आहे की ज्याने स्वतःच्या कर्मचाऱ्यांमार्फत हा सर्वे केला. पण ह्या सर्वेची पद्धत अशी होती, बायोमेट्रिक सर्वे करायचं होतं त्यांना. बायोमेट्रिक सर्वे करत असताना त्यांचे कर्मचारी आमचे पथविक्रेता ज्या ज्या ठिकाणी व्यवसाय करत होते त्या ठिकाणी जाऊन त्यांचा फोटो घेतले, त्यांच्या छातीवर एक पाटी लावली, त्याच्यावर त्यांचं नाव, त्यांना देण्यात येणारा फॉर्म, ह्या सगळ्या माहिती त्याच्यावर लिहून आणि ते फोटोग्राफ घेतल्यानंतर त्यांना मुदत दिली होती की पुढच्या 10 दिवसामध्ये तुम्ही स्थानिक वॉर्ड ऑफिसमध्ये हे फॉर्म जमा करा. त्या फॉर्ममध्ये जे काय माहिती तुम्हाला मागितली ती माहिती द्या आणि सोबत पुन्हा फोटोग्राफ्स वगैरे घ्या. ते फॉर्म जमा करण्यासाठी महापालिकेने पुरेसा वेळ दिला नाही. परंतु जे काय वेळ दिली होती त्या वेळेमध्ये 99,435 हॉकर्सने स्वतःचे फॉर्म पुराव्यासकट जमा केले. 1,28,000 लोकांचा सर्वे झाला होता, तोही अपूर्ण सर्वे होता. पण जे काय 1,28,000 लोकांचा सर्वे झाला त्याच्यातनं 99,435 लोकांचे फॉर्म जमा झाले आणि 29,008 लोकांचा फॉर्म जमा होऊ शकलं नाही. त्याचं कारण होतं की त्यांच्याकडे वेळ नव्हता. महापालिकेमध्ये खूपच त्यावेळेला गर्दी होती. आत्ता प्रकार असं झाला की 2014 मध्ये फॉर्म जमा झाल्यानंतर कायद्याने प्रस्थापित केलेल्या अनुसार ज्यापर्यंत कायदा म्हणतो ज्यापर्यंत सर्वेची प्रक्रिया पूर्ण होत नाही त्यांना वेंडिंग सर्टिफिकेट दिले जात नाही त्यापर्यंत कायद्यात 3च्या सब कलम 3 अनुसार जे ज्या ठिकाणी व्यवसाय करतायत त्या पथविक्रेत्यांना तिथे व्यवसाय करण्याची तशीच संधी द्यावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये. परंतु 10 वर्ष झाले. 10 वर्षामध्ये मध्यंतरी त्यांनी सांगितलं की नाही, जर तुम्ही लोकांनी डोमिसाईल सर्टिफिकेट सबमिट केलं नसेल तर तुम्ही अपात्र आहात. आम्ही त्याबद्दल सुद्धा मुंबई हायकोर्टामध्ये गेलो. मुंबई हायकोर्टामध्ये कायद्याच्या अनुषंगाने आम्ही पिटिशन फाईल केली आणि तेव्हा 2017 मध्ये मुंबई हायकोर्टाने सर्वे आणि सर्वेच्या नंतर डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी नाही असा निवाडा दिला. ते निवाडा दिल्यानंतर पुन्हा महानगरपालिकेला आम्ही पत्र पाठवलं. पुन्हा महापालिकेशी चर्चा केल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं ठीक आहे,
जर त्या लोकांनी ज्या लोकांनी डोमिसाईल सर्टिफिकेट सबमिट नाही केले आम्ही त्यांना गृहीत धरू. टाटा युवा सर्वे 95-96 मध्ये झालेला आहे, त्याची पावती सुद्धा लावलेली आहे. आता एवढी सगळी माहिती पुरावे सादर केल्यानंतर सुद्धा महापालिकेने पात्रता आणि अपात्र ह्याच्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. सडनली 2023 मध्ये जस्टिस गौतम पटेल यांनी जो सुमोटो घेतला आणि त्या सुमोटो नंतर जस्टिस पटेल हे रिटायर झाले, इतर बँचमध्ये ते तो सुमोटो गेला आणि त्या लोकांनी जेव्हा सुमोटोची सुरुवात केली, थातूर मातूर लवकरात लवकर कसंही करून निवडणुका घेऊया म्हणून 3 ऑगस्टला ह्या लोकांनी निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिकेने निवडणूक घेण्यासाठी एक कार्यक्रम जाहीर केला आणि 29 तारखेला निवडणूक म्हणजे मतदान होणार. त्यापूर्वी सुद्धा जेव्हा जेव्हा महापालिकेने स्वतःची मतदार यादीच्या संदर्भात आमच्याशी चर्चा केली, आम्ही त्यांना पत्र दिले, आम्ही ऑब्जेक्शन क्रिएट केलं होतं, ऑब्जेक्शन सबमिशन केलं होतं, पण आमच्या कोणत्याही ऑब्जेक्शनचं महापालिकेने आज तागायत निवारण केलेलं नाही आहे आणि 22,000 लोकांना जाहीर करून टाकलं की हे 22,000 लोक आमचे जे आहेत ते सगळे वोटर्स आहेत. तेव्हा सुद्धा लेबर कमिशनरच्या इथे सुद्धा आम्ही तक्रार केली होती. मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही जुलै महिन्यामध्ये चीफ जस्टिसला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यात सुद्धा आम्ही सांगितलं होतं की ही जी यादी आहे ही यादी चुकीची आहे. संपूर्णपणे कमीत कमी 99,435 लोकांना यादीमध्ये सामील करून घ्या, त्यांना मतदान करण्याचा अधिकार द्या. सोबत आम्ही हेही सांगितलं होतं 2017ला जस्टिस गवईने एक आदेश पारित केला होता. त्या आदेशमध्ये सुद्धा जस्टिस गवईने सांगितलं होतं की 2014 पर्यंतचे जेवढे हॉकर्स आहेत ते सगळे प्रोटेक्टेड आहेत. मग जर जस्टिस गवईचा ऑर्डर आहे सगळे हॉकर्स 2014 पर्यंतचे सगळे हॉकर्स जर प्रोटेक्टेड आहेत तरी महानगरपालिका हायकोर्टाची आदेशची अवहेलना करत आहे, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. ही परिस्थिती आहे. आणि जेव्हा त्या लोकांनी निवडणुका घेतल्या, निवडणुकीमध्ये फक्त 10 दिवसाचा कार्यक्रम त्या लोकांनी जाहीर केला होता. 7 दिवस मिळाले होते आम्हाला, जे कोणी आमचे उमेदवार होते आम्हाला पॅनल तयार करायला किंवा आमच्या उमेदवारांना स्वतःचा प्रचार करण्यासाठी. त्या 7 दिवसामध्ये सुद्धा आम्ही प्रचार करत असताना मुंबई हायकोर्टामध्ये पुन्हा याचिका दायर केली होती. त्या याचिकेमध्ये जनवादी हॉकर सभा, हायटक हॉकर्स युनियन आम्ही सगळ्यांनी एकच डिमांड केली होती की यादीमध्ये खूपच त्रुटी आहेत, यादी योग्य नाही आहे, यादी खरी नाही आहे. या यादी सर आपण चौकशी केली तर एक मतदारांचे 2-2, 3-3 वेळा नावं आहेत. बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या आम्ही त्यांच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला, पण मुंबई हायकोर्टाने सांगितलं नाही, प्रक्रिया चालू आहे, प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, नंतर आपण याच्यावर विचार करू. मग आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टाने आम्हाला 28 ऑगस्टला स्टे दिला. स्टेमध्ये त्यांचं म्हणणं एवढंच होतं की स्थानीय मुंबई हायकोर्टामध्ये हॉकर्स संदर्भात ज्या काही याचिका आहेत, मग ते इलेक्शनचे असो किंवा त्यांची अपात्रची असो, ह्या याचिकेवर योग्य ते सुनावणी लवकरात लवकर करून तो अहवाल सादर करावा आणि त्याच्यानंतरच इलेक्शनचं जे काही काउंटिंग आणि त्याचं रिझल्ट जाहीर होणार, त्यापर्यंत काउंटिंग होणार नाही. ह्या गोष्टीला आम्ही ताबडतोब सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दिली. सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला होता त्या आदेशची कॉपी दिली. त्यावेळेला जजने आम्हाला सांगितलं की आम्हाला टाईम बॉन्ड दिलेलं नाही आहे, त्यामुळे आम्ही याच्यावर सुनवाई करू. नोव्हेंबर 2nd वीक आम्हाला दिलं. 2nd वीक नोव्हेंबरमध्ये आम्ही पुन्हा अपियर झालो, तेव्हा आम्हाला सांगितलं नाही जानेवारीच्या 2nd वीकमध्ये आम्ही याच्यावर सुनावणी करू. म्हणजे हायकोर्टसुद्धा त्या याचिकेबद्दल गांभीर्याने दखल घेत नाही आहे आणि म्हणून मुंबई महानगरपालिकासह संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद कोणत्याही ठिकाणी इलेक्शनच्या संदर्भात टाउन वेंडिंग कमिटी जी आहे, जी योग्य प्रकारे निवड झाली पाहिजे, ती होत नाही. म्हणून आज आपल्या समोर हे मुद्दे आम्ही मांडत आहोत. अपेक्षा आहे की ह्या मुद्द्याला आपण वाच्यता देणार आणि शासनाच्या समोर हे मुद्दे आपण आपल्या मार्फत मांडावा अशी आपल्यास विनंती. धन्यवाद. 6 महीना पहले से भी लोगों को बोला था ये फेरी वालों को खाली नहीं करेगा, तो मिलिट्री को बुलाने का क्या, ऐसा जिस तरह से हमारा मुंबई का हाई कोर्ट का जो वक्तव्य आ रहे हैं,
आज देश में 135 राज्यों के अंदर 115वां स्थान में है भूखमरी में हिंदुस्तान। आज ऐसा ही परिस्थिति के अंदर स्वयं रोजगार करके इतना महंगाई के जमाने में वो परिवार को पालन पोषण करने का टाइम में भी वो लोगों को रोजगार करने के लिए नहीं दे रहे हैं। तो उपजीविका संरक्षण नियम 2014 का अमल बजावनी महाराष्ट्र सरकार कभी करेगा। ये अमल बजावनी करना है तो उसका योजना का तैयार करना है। योजना का तैयार महाराष्ट्र सरकार किया नहीं। टोटल पॉपुलेशन का 2.5% ही फेरी वाला हो सकते हैं, सुप्रीम कोर्ट का डायरेक्शन है। सुप्रीम कोर्ट का डायरेक्शन मुंबई हाई कोर्ट मानने के लिए तैयार नहीं है। ये किसके लिए है वो समझ में नहीं आ रहा है। उसके साथ ही साथ 8 अगस्त और 12 दिसंबर को मुंबई महानगर पालिका को शपथ पत्र देने के लिए कोर्ट ने ऑर्डर दिया और ऑर्डर का अमल बजावनी मुंबई महानगर पालिका नहीं कर रहा है। तो इस तरह से महानगर पालिका को दबाव लाने के लिए कौन काम करेगा? पदाविक्रेता उपजीविका जो कलम के अंदर जो कायदा है, जो कलम है 3.3 महाराष्ट्र सरकार महानगर पालिका कभी अमल में लाएगा। जिस तरह से आप देख रहे हैं तमाम मुंबई के अंदर 20 विभाग के अंदर फेरी वालों को बैठने के लिए नहीं देते हैं। कोई बाहर का कोई आया अतिरिक्ति का ऐसा, जिस तरह से पुलिस और पीएमसी दो शिफ्ट में सुबह 8 बजे होएगा, 3 बजे तक शिफ्ट है, दूसरा शिफ्ट है। अंधेरी विभाग में सब बताएगा तो डीएम नगर पुलिस पूरी सामान उठा के लेके जा रहे हैं, पूरा बुलडोजर लेके पूरा रोड खाली कर रहा है। ये किसके लिए? ये देश में सिर्फ अडानी और अंबानी रहेगा। सर्वसामान्य लोग 50 साल 40 साल धंधा करके स्वयं रोजगार करते हैं। उपजीविका का अंदर संरक्षण मिलेगा, नहीं तो ये कायदा को खत्म करेगा। ये आज ये सरकार का सामने बहुत बड़ा समस्या है। उसको ऊपर आने वाला दिन में जो शनिवार से लेके मुंबई में अलग अलग वार्ड के अंदर जो प्रदर्शन का जो कार्यक्रम होएगा, जो महाराष्ट्र को जो मुंबई हाईकोर्ट ने बताया था 2 बार उसका वार्निंग दिया था। आप उसके अंदर से जो 8 अगस्त और 12 दिसंबर को आप महानगर पालिका शपथ पत्र दो। कितना फेरी वाला को लोन दिया? 1,80,000 को लोन दिया। 1,27,000 को महानगर पालिका फॉर्म बांटा। 99,435 लोगों को पूरी तरह से पात्र घोषित किया। ये सब कुछ आपको पोर्टल में सब निकाल दिया लो। 1,02,000 लोगों का जो 98 का जो पूरा सर्वे का पूरा डॉक्यूमेंट है, टाटा है, युवा सर्वे है, ये सब कुछ महानगर पालिका के अंदर होते हुए भी वो कोर्ट को साधार नहीं कर रहे हैं। बार बार कोर्ट से टाइम मांग रहे हैं। उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए। इसलिए तमाम महानगर पालिका के अंदर ये शनिचर का दिन से प्रदर्शन मुंबई में तमाम वार्ड के अंदर प्रदर्शन चालू होने वाला है। तो आगे के अंदर कोर्ट भी एक इंसानियत का दृष्टिकोण भी कोर्ट को सादर करना जरूरी है। अगर एक तरह से महाराष्ट्र सरकार जो पहले का सरकार होने दो, अभी का जो सरकार होने दो, फडणवीस सरकार होने दो, इस तरह से जो फेरी वालों को कुचल रहे हैं, मानसिक कितना त्रास होता है, कितना लोगों को मौत होता है, कितना लोग अपना पूरा परिवार को उध्वस्त होता है आज का परिस्थिति के अंदर। उसका पूरा कारण ये सरकार का नया पॉलिसी है। ये नया पॉलिसी के अंदर फुटपाथ में धंधा वाला नहीं चाहिए। उसमें मुंबई हाईकोर्ट भी थप्पा दे रहे हैं। एक दुर्दैव की बात है, लोगों को कोई योजना के अंदर अमल बजावने के ऊपर कोर्ट भी चुप्पी है, कुछ बोलने के लिए तैयार नहीं है। तो ये बराबर नहीं है। अगर सरकार ने उस तरह से मुद्दे पे आगे नहीं बढ़ाएगा, कोर्ट को भी उस लेवल पे कदम को आगे बढ़ाना पड़ेगा। नहीं तो जनवादी प्रक्रिया में भूखा इंसान नहीं रहेगा। इंसान जीने के लिए अपना लड़ाई, अपना अस्तित्व का लड़ाई जरूर करेगा। धन्यवाद। आपने अभी बंबई में क्या परिस्थिती आहे या संदर्भात संपूर्ण माहिती मिळवली, पण हे करत असताना आमचं हायकोर्ट म्हणतं की आम्ही मुंबईत बसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे आम्ही सांगू शकतो। आणि खरंच आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या ज्या महानगरपालिका आणि नगर परिषदा आहेत, इकडे परिस्थिती फार भयंकर आहे। दर 5 वर्षांनी एक सर्वे व्हावा असं म्हटलेलं आहे, पण तुम्ही जर आपण कायद्याप्रमाणे म्हटलेलं आहे, पण आपण जर पाहायला गेलो तर तुम्ही खोपोली परिषदेमध्ये जा, तिकडे जे आदिवासी त्या ठिकाणी येतात, त्या आदिवासींची नावं त्या सर्वेमध्ये तुम्हाला दिसणार नाही।
त्याच्या पुढे जा पेणमध्ये पण तीच परिस्थिती आहे. आदिवासी लोक जे सकाळी उठून येतात त्या लोकांना हटवायचं काम हे जोरदार चालू आहे. त्याचबरोबर तुम्ही जरा पुढे आलात आणि पनवेलमध्ये बघितलं तर पनवेलमध्ये आता जे नागपूरचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये आमचे आमदार प्रशांत ठाकूर तिथे गेले आणि त्यांनी जोरदार यांच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे. आमच्याकडे त्याची सीडी पण आहे. पण हे सगळं बघताना फक्त ह्या आदिवासी आणि हे जे काही गोरगरीब येतात हेच यांच्या समोरचं टार्गेट आहे आणि त्यांना उठवण्याचं काम जोरदार चालू आहे. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर ज्या ठिकाणी टाउन वेंडिंग कमिटी स्थापन झालेली आहे त्या टाउन वेंडिंग कमिटीला या आयुक्तांनी किती वेळ दिला? तुम्ही जर पुण्यामध्ये गेलात तर आजपर्यंत फक्त 15 मिनिटं आयुक्तांनी ह्या कमिटीला दिलेले आहेत. मग ह्या अशा परिस्थितीमध्ये निर्णय कसे काय घ्यायचे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि ह्या कायद्याच्या 2 प्रमुख बाबी आहेत. एक म्हणजे ह्या कायद्याप्रमाणे नियम बनवायचे होते. ते नियम बनवताना आम्ही सगळ्या संघटनेच्या लोकांना तिथं बोलवलं होतं आणि आमच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यानंतर नियम महाराष्ट्र शासनाने दिले आपल्याला. पण तेच करत असताना जेव्हा योजना आपल्याला बनवायची होती त्यावेळेस विदाउट कन्सल्टेशन ही योजना बनवली गेली आणि त्यामुळे आम्ही परत 2017मध्ये हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टाने ती रद्दबातल केली कारण विदाउट कन्सल्टेशन ही झालेली आहे. मग आता प्रश्न आहे की तुम्हाला गाईडलाईन्स होत्या आणि गाईडलाईन्सप्रमाणे प्रत्येक महानगरपालिका नगरपालिकेमध्ये तुम्हाला टाउन वेंडिंग कमिटी बनवायची होती. जर तुम्ही इलेक्शन करून न घेता करत असाल हरकत नाही पण किमान ॲडॉप्ट तरी बनवायची होती आणि याबरोबर सल्ला मसलत करून ही योजना फायनल करायची होती. पण ते राज्य सरकारने केलं नाही आणि ह्या योजनेमुळे प्रत्येक वेळेस आता नवी मुंबईमध्ये 2017 साली आमच्या सर्वे झाला होता पण आजपर्यंत एकालाही प्रमाणपत्र मिळालं नाही. याचं कारण फक्त ते एकच बोर्ड दाखवतात की आमच्या राज्य शासनाने आमच्याकडे योजना दिलेली नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकत नाही. तर अशा प्रकारचं काम हे आपलं सरकार करतंय. पण एक मात्र त्यांना चांगलं जमतंय ते म्हणजे की ठिकठिकाणी जाऊन फक्त ह्या लोकांचा माल जप्त करायचा आणि जप्त करताना त्याचा पंचनामा करायचा नाही. जर कपडे वगैरे अशा वस्तू असतील तर त्यातल्या 75% गायब होतात आणि फक्त 25% माल तुम्हाला परत मिळतो. आणि हे जे काही फळभाज्या आणि भाज्या असतात ह्या तर तिथेल्या तिथे गायब होतात, आम्हाला त्या मिळतच नाही. आणि हे रोज उठून हे जे नाटक आहे हे प्रत्येक रस्त्यांवर तुम्हाला दिसतंय. आणि हा फेरीवाला जो आहे हा फेरीवाला अतिशय बिकट परिस्थितीमध्ये जातोय. प्रश्न अत्यंत तीव्र झालेले आहे. फेरीवाला जे आहे त्यांच्या मागे महापालिकेचे कर्मचारी ते नुसते महापालिकेचे कर्मचारी नाहीत तर ते पोलिसांना बरोबर घेतात आणि काही ठिकाणी तर त्या ठिकाणी बाउन्सर उभे केलेले आहेत आणि बोललं जातं की आता आम्ही या ठिकाणी SRP वगैरे आणू आणि फेरीवाल्यांना या ठिकाणी विस्थापित करण्याचं हटवण्याचं मोठं या ठिकाणी षडयंत्र रचलं गेलेलं आहे. आणि आमचा असा स्पष्ट आरोप आहे की हे जे शासन किंवा महानगरपालिका या ठिकाणी ही जी कारवाई करते ती कारवाई या ठिकाणी जे मोठे मोठे मॉल्स आहेत म्हणजे अडाणी अंबानीचे मॉल्स आहेत त्या मुंबई शहरामध्ये येऊ घातलेले आहेत आणि त्यांचा माल खपवला जावा. अनेक मॉल्स आहेत, अनेक लोकांचे छोटे मोठे मॉल्स आहेत पण त्याच्यामध्ये कॉर्पोरेट सेक्टर आहे. कॉर्पोरेट सेक्टर या ठिकाणी रिटेलमध्ये उतरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना हा जो फेरीवाला आहे ज्याचा ग्राहकाशी आणि लोकांशी डायरेक्ट संबंध आहे त्या ठिकाणी शहरामधनं त्यांना उद्ध्वस्त करायचं आहे. त्यामुळे हे कटकारस्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी मेहनत करलेला माणूस हा राहिला पाहिजे या भूमिकेतनं आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत. आणि त्यामागे बिल्डर्स पण आहेत. मुंबईचं सबंध परिवर्तन चाललंय. एक एक एरिया सांगायला गेलं तर त्या ठिकाणी मध्यवर्ती भाग आहे जो
आम्ही सरळ मध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन करतो आणि बाकीच्या ठिकाणचं करतो. मिल्स वगैरे सगळ्या नष्ट झालेल्या आहेत. एलबी स्मार्टमधल्या त्या सगळ्या कारखाने उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्यामुळे बिल्डर्सना आणि या कॉर्पोरेट सेक्टरला मुंबईचा ताबा घ्यायचा आहे आणि त्यामुळे ही फेरीवाल्यांची वर मोठी कारवाई चाललेली आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि आम्ही कायद्यावर चळवळ करतोय तेव्हा कोणालाही कुठेही बसू आणि धमधा करायला द्या अशी आमची मुळीच भूमिका नाही. आमचं म्हणणं आहे की हे शासन कायदा हे तोडवत आहे. शासनच कायदा ती अंमलबजावणी करत नाही आणि शासनच कायदा मोडत आहे. आणि मुख्य म्हणजे जे आधार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. 2014ला वेंडिंग ॲक्ट झाला. हा वेंडिंग ॲक्टमध्ये शहराचे नियोजन करण्यासाठी फेरीवाला हा या शहराचा एक घटक आहे. त्यामुळे त्याच्या रोजगार आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी रोजगार राखण्यासाठी हा कायदा झालेला आहे. हा जो कायदा आहे तो सेंट्रलचा कायदा आहे आणि तो सगळ्या म्हणजे या देशातल्या सगळ्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावर बाइंडिंग आहे. हा कायदा आहे. परंतु या ठिकाणी या महापालिका हे शासन हा कायदा मानत नाही. त्यामुळे यांनी हा कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी उभे आहोत. त्या कायद्याने सांगितलं आहे की शहरामध्ये फेरीवाल्यांची आवश्यकता आहे तर ते किती प्रमाणात असावी त्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. ते 2% असावी ते सांगितलेलं आहे. 2.5 असावी तसं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्या कायद्यातच आहे. आणि जर आपण म्हटलं मुंबईची आता लोकसंख्या 1,30,00,000 झालेली आहे. MMRA रिजन त्या संबंध ठाणा पनवेल आणि त्या संबंध पुढे गेलेला आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मुंबई शहरातच 2.5 लाख फेरीवाले पाहिजेत हे शासनाच्याच कायद्याप्रमाणे सांगितलं जातं. परंतु आता जे काही करतात त्याच्यामध्ये 2 भाग. आम्ही म्हणतो की वेंडिंग ॲक्ट लागू करा. हा वेंडिंग ॲक्ट असं सांगतं की तुम्ही शासनामध्ये टाऊन वेंडिंग कमिटी ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्याला महानगरपालिका पालिका आहे त्याच्यामध्ये ती वेंडिंग कमिटी स्थापन केली पाहिजे. एक दुसरं त्या संबंध 2014ला कायदा झाला आणि 5-5 वर्षांनी सर्वे केला पाहिजे आणि सर्वे केल्यानंतर लायसन्स दिलं पाहिजे हे कायदा सांगतं. आणि त्या कायद्याची अंमलबजावणी अजून कुठे झालेली नाही. आता आम्ही हे सांगतो की आमचे सगळे जे प्रतिनिधी आहेत आम्ही फेरीवाला याच्याबद्दल आमच्याकडे देखील डेटा आहे. आमचं म्हणणं आहे की मुंबई असो किंवा मुंबईचं उपनगर असो या ठिकाणी फेरीवाला हा 50 वर्ष 60 वर्ष हा तिकडे धंदा लावतो आहे आणि त्यामुळे ती उपजीविका आहे. आणि आता त्या फेरीवाल्यामध्ये भर पडली कारण मिल्स वगैरे सगळ्या बंद पडलेलं आहे. आणि काय आधार आहे माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे सादर करायला तयार आहोत. महापालिका असो आयुक्त असो कोर्ट असो हे सादर करायला तयार आहोत. त्यांनी बसून आमच्याशी या ठिकाणी हा प्रश्न वाटाघाटीने सोडवला पाहिजे. 95-96 सालापासून सर्वे झालेले आहे. 97चा युवाचा सर्वे आहे आणि युवाच्या सर्वेला महापालिकेने पैसे दिले म्हणजे स्पॉन्सर आहे. कुठल्याही स्वायत्त संस्थेने त्याचा तो टाटाचा सर्वे झालेला आहे आणि तो ISSA सर्वे आहे. आणि त्यामुळे त्या सर्वे प्रमाणे हे जे काही आहेत संबंध डॉक्युमेंट्स आहेत नंतर तुम्ही त्याची दखल करू शकता. आणि त्याच्याप्रमाणे आमच्याकडे सगळ्यांची नोंदणी आहे. त्याच्यानंतर 2 साल झालेला आहे. महापालिकेचा सर्वे 2014 सालाला मोठ्या प्रमाणात सर्वे झाला. त्याची लिस्ट यांनी आकडे सांगितले 2 लाखाच्या वर आहे. पण हे सगळं वगळतात. त्याच्यानंतर 14 साल झालं. आता मुख्य म्हणजे आपल्या पंतप्रधानांच्या नावाखाली फेरीवाल्यांना कर्ज गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे कर्ज घेतलं तर पार्लमेंटने सँक्शन करून कर्ज दिलेलं आहे. म्हणजे पार्लमेंटच्या कायद्याने कर्जाचं वाटप झालेलं आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी ते दिलेलं आहे. त्याची सर्टिफिकेट्स आमच्याकडे आहेत. आणि त्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये फेरीवाल्यांचं कौतुक केलं गेलं की त्यांनी म्हणजे ते कर्जाचं 70%च्या वर 80-90% परतफेड दिली आणि ते परतफेड करून दुसऱ्यांदा कर्ज दिलं आणि तिसऱ्यांदा नंतर कर्ज दिलं. आता हे कर्जाची पावती जर आम्ही ते दाखवली कर्जाचा संबंध करून दाखवलं तर महापालिका ते मानत नाही.
मग आमचा त्यांना सवाल आहे की पंतप्रधानांच्या योजनेखाली पार्लमेंटने दिलेले जे म्हणजे हे योजना आहेत आणि ते कर्ज आहेत ती काय वाटेल त्याला तुम्ही केलं आहे हे सर्टिफिकेट मानलं पाहिजे. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की शहराचं नियोजन करताना जे पिढीला धंदे करणारे रोजगार करणारे शहरामधले फेरीवाले आहेत ते आवश्यक आहे. जो माल शेतकऱ्यांकडनं येतो तो फ्रेश माल बिल्डिंगच्या खाली बसून तो फेरीवाला देतो. छोट्या छोट्या वस्तू असतात बांगण्यापासून अनेक या वस्तू असतात तो विकत असतो आवश्यक आहे. त्यामुळे यांना 2014च्या कायद्याची अंमलबजावणी करून लायसन दिलं पाहिजे, प्रमाणपत्र दिलं पाहिजे आमची मुख्य भूमिका आहे. आणि केंद्राचा हा कायदा सांगतो की अर्बन नगर विकास खात्याचं लेटर आहे त्यांच्याकडे असेल ते त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे त्यांनी डायरेक्टिव्ह दिले या संबंध नगर विकास विभागाला महाराष्ट्राला की तुम्ही हा कायद्याची अंमलबजावणी करा. 5-5 वर्षांनी सर्वे झाला पाहिजे आणि सर्वे होईपर्यंत तुम्हाला कारवाई करता येणार नाही. पण ते डायरेक्टिव्ह आहे हे तुम्ही नंतर बघून घ्या. हे डायरेक्टिव्ह आहे ते हे सरकार मानत नाही. दुसरा आमचा असा प्रश्न आहे की हे जर केंद्र सरकार सांगतं तर महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्माण करण्याची भूमिका घेऊन अमुक लाखो रुपये आम्ही या ठिकाणी आणले असं हे म्हणतात ते या रोजगाराचं संरक्षण देण्यासाठी हे लाखो जे आहेत त्यांना त्या रोजगाराचं संरक्षण केलं पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने नगर विकास खात्याने असं पोलिसांना डायरेक्टिव्ह दिलं पाहिजे. आणि पोलिसांकडे गेलो तर आम्हाला सांगतं का आम्हाला वरून ऑर्डर आहे आता वरचा कोर्ट बसला आणखी IMF आहे वर्ल्ड बँक आहे तो अडाणी आहे अंबानी आहे ते बरोबर जायला सांगतात. आम्ही खालून गेलो तर आणि आता लाठ्या पडतात तिकडे. ही परिस्थिती आहे. म्हणजे याच्यामधला हा मुख्य मुद्दा या ठिकाणी आणि ग्रॅज्युएट्स असलेले आहेत व याच्या काळात कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांचे रोजगार उद्ध्वस्त झाले ते कुटुंब त्याच्यानंतर याच्यात भर पडली तर त्यामुळे यांना हा जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी करून त्यांना त्या ठिकाणी तुम्ही प्रमाणपत्र सर्वे दिला पाहिजे आणि त्याची कारवाई केली पाहिजे. याच्यानंतर सविस्तर आत्ता जी निवडणूक हा एक मुद्दा त्याच्यामध्ये पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तातडीचा मुद्दा म्हणजे आणि दुसरा मुद्दा म्हणजे की याच्यामध्ये जे हे मुंबई महानगरपालिका आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणूया त्यांनी आपण कशी शहरांची फेरीवाल्यांची रचना करणार याचा आराखडा जो आहे याच्या योजना तुम्ही कोर्टाकडे दिल्या पाहिजेत. कारण कोर्टमध्ये आणलेलं आहे खरं म्हणजे आमच्याकडे बसून नियोजन केलं पाहिजे. याने स्वतःहून मुंबईमध्ये 20 झोन नो हॉकर झोन म्हणून जाहीर केले. आता हे कशावरनं त्याने हॉकर झोन म्हणजे नो हॉकर झोन जाहीर केले. ते 20 झोन आहेत त्याच्यामध्ये ॲक्शन चालू आहे रोज. त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं की तिथे म्युन्सिपाल्टीचा अधिकारी कोण आहे त्याच्यामध्ये तिथे पोलीस कोण आहे तो पोलीस म्हणतात नाही तर आम्हाला त्या ठिकाणं कंटेम्प्ट ऑफ कोर्टची नोटीस लागेल. आता लालबागच्या राजासमोर बसलेले तिथे लालबागच्या राजाचं आता ख्याती झाली परंतु ती ख्याती होण्याच्या आधीपासून ते फेरीवाले तिकडे बसलेले आहेत ना तर त्यांना बसू देत नाहीत. तो एक नो हॉकिंग झोन म्हणून टाकला आहे. जिकडे मोठं कन्स्ट्रक्शन होणार आहे ज्या ठिकाणी मॉल्स येणार आहेत त्या ठिकाणी हे संबंध शासन त्या विभागाला नो हॉकर झोन म्हणून टाकलंय. आधी 20ची यादी आहे उद्या ती 40ची होईल किंवा 50ची होईल ही आम्हाला भीती आहे. त्यामुळे हा एक पहिला मुद्दा आहे की त्याच्यामध्ये ते बिल्डिंग ॲक्ट कायदा लागू मिळालं. त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणी त्यांना निवेदन द्यायला जातो. सगळ्यांचे अनुभव बघा ते निवेदन घेतच नाहीत. आम्हाला वेळ नाही सांगतात अरे तुम्ही शासनाचे एक अधिकारी तुम्ही निवेदनं घेतली पाहिजे. तुम्ही वाटाघाटी करून आपला प्रश्न सोडवला पाहिजे. परंतु ते करत नाहीत करू इच्छित नाही. कोणाचा वरचा दबाव आहे त्या अडाणीचा आहे अंबानीचा आहे बिल्डर्सचा आहे किंवा आणखीन IMFचा आहे शहरी योजनेमध्ये ते आता ते त्यांनी बघून घ्यावं. पण त्यांनी या ठिकाणी हा जो काही मुद्दा आहे त्याच्याप्रमाणे ते त्यामुळे आम्हाला ते करत नाही. त्यामुळे आम्हाला आंदोलन करणं भाग पडतं आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्रितपणे ठरवलेलं काय हे मांडलेल्या मुद्द्यांवर आत्तापासून आम्ही जनजागृती करण्यात येईल. फेरीवाल्यांना एकत्रित करण्यात येईल. लोकांच्याही सह्या आम्ही घेतोय की लोक देत आहेत की आम्हाला
इथे फेरीवाले आवश्यक आहेत, उपयुक्त आहेत, मोठ्या प्रमाणात लोक देत आहेत आणि 1 ते 8 पर्यंत आता आम्ही अनेक ठिकाणी म्हणजे ज्याला म्हणतो जनजागृती सभा घेऊ आणि 8 तारखेला मुंबईमध्ये जे महापालिकेचे 24 वॉर्ड्स आहेत एकंदर 24 वॉर्ड तर मोठे जे वॉर्ड्स आहेत त्याला काही ठिकाणी मोठी निदर्शन काही ठिकाणी निवेदन दिले जातील. आता एक साऊथ वॉर्ड आहे त्या ठिकाणी अंधेरी आहे, के वेस्ट त्याचे आहे, बोरिवली आहे, कांदिवली आहे, मालाड आहे, मानखोर्द त्या ठिकाणी आहे, गोवंडी आहे. म्हणजे हा सगळा परिसर सगळ्या त्या ठिकाणी आहे. संगठन कितनी होगी उसमें? 24 बोलेंगे ये सब याद देंगे. तो ये हमारा 8 तारीख को आंदोलन होने वाला है. आम्ही निवेदन देऊ. ते निवेदन ते म्हणतील हा शासन आमच्यावरनं ऑर्डर देत आहे तर वरून हे जे निवेदन आहे ते नगरविकास मंत्र्यांना द्या. हे जे निवेदन आहे ते आमच्या मुख्यमंत्र्यांना द्या आणि मुख्यमंत्र्यांनी आणि नगरविकास मंत्र्यांनी आणि त्याच्या संबंध अधिकाऱ्यांनी आमच्याशी बोलवून हा प्रश्न सोडवावा आणि त्यातनं मार्ग निघू शकतो करावा. याच्यासाठी आम्ही 8 तारखेला आंदोलन करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये 30 लाख फेरीवाले आहेत. किती 30 लाख फेरीवाले आणि जर महाराष्ट्रातले 30 लाख फेरीवाले आहेत आणि ह्या 200 संघटना आहेत तर प्रत्येक महानगरपालिकेला MMR रिजनमध्ये देखील ज्या संघटना आहेत अशा सगळ्या आता जसं विनीतांनी सांगितलं की MMR रिजनमध्ये सगळ्या ठिकाणी आम्ही ह्या सगळ्यांना एकत्रित करून त्यांना निदर्शनाची आणि अशा पद्धतीची हात दिलेली आहे. तर ही आमची पहिली स्टेप आहे की या माध्यमातून आम्ही आमचं शासनाकडे किंवा महानगरपालिकेकडे आमचं निवेदन आम्ही याच्याकडे देणार आहोत. आणि नंतर याची जी शेवटची म्हणजे पुढचं पाऊल आहे ते महाराष्ट्रव्यापी मोर्चा आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेवर आम्ही काढणार आहोत. तो नंतरचा मुद्दा. तर आता ह्या वाटाघाटी हेड ऑफिसला नाही ना तुमचं? BMC हेड ऑफिसला नाही. आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये म्हणजे जिथे DMC बसतात त्या ठिकाणी आम्ही तिथे प्रदर्शन करणार आहोत. 24 वॉर्डला म्हणजे त्यातले प्रमुख DMC जिथे बसतात त्या ठिकाणी आम्ही जमा होऊन आमचे जे फेरीवाले आहेत त्या ठिकाणी आमचं सकाळी 11 वाजल्यापासून किंवा 10 वाजल्यापासून दुपारी 3-3:30 वाजेपर्यंत आम्ही तो मोर्चा करणार आहोत किंवा दुपारी 3 पासून ते 6 पर्यंत निवेदन. असे निवेदनं आम्ही त्याच माध्यमातून देणार आहोत. आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही हे सांगतोय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला याच्यामध्ये नमूद करायचा होता की महाराष्ट्राचे जे नगरविकास खातं आहे हे नगरविकास खात्याचे मंत्री होते पूर्वी एकनाथ शिंदे. आता पण एकनाथ शिंदेच आहे. आता गेल्या 2.5 वर्षामध्ये आणि आता देखील यांनी महाराष्ट्राच्या एकंदर फेरीवाल्यांच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या 30,000 फेरीवाल्यांच्या संदर्भात कुठलंही धोरण आखलेलं नाही किंवा त्याच्यासाठी योजना बनवायची याच्या बाबतीत काही काम केलेलं नाही. आणि सगळ्या फेरीवाल्यांना अशाच पद्धतीने त्यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि कारवाई जोरात सुरू आहे. मी तुम्हाला सांगतो जोरात कारवाई सुरू आहे. पोलीसवाले येतात 1250चा त्यांच्यावर चार्ज मारतात. एक वेळा नाही असे शेकडो वेळा चार्ज मारलेले आहेत. BMCने तर आता एकदम स्वच्छता अभियानच सुरू केलेलं आहे आणि BMCचे कमिशनर भूषण गगराणी साहेब हे काय ऐकायला तयार नाही. आम्ही त्यांना भेटलो निवेदनही दिलं होतं. तर गगराणी साहेब असं आहे की आमचं त्यांना निवेदन होतं की तुम्ही ह्याच्यासाठी योजना बनवा आणि पूर्वी जी टाउन वेंडिंग कमिटी होती त्या टाउन वेंडिंग कमिटीचे त्याच्यापूर्वीचे जे कमिशनर होते हे तर बिलकुल त्या टाउन वेंडिंग कमिटीला एंटरटेनच करत नव्हते. आता त्याच्यामध्ये फेरीवाल्यांचे मेंबर आहेत, पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, NGO स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आहेत. हे सगळे असताना देखील तुम्ही नियमन करू शकले नाही. म्हणून हा जो कायदा आहे स्ट्रीट वेंडर्स प्रोटेक्शन अँड लाईव्हलीहूड अँड रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट वेंडिंग कायदा 2014 असं त्याच्यामध्ये म्हटलंय, स्पष्ट म्हटलंय. मग तुम्ही अशा पद्धतीने फेरीवाल्यांची उपेक्षा का करता हा आमचा सवाल आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही मुंबईमधल्या सगळ्या फेरीवाल्यांना आणि MMR रिजनमधल्या सगळ्या फेरीवाल्यांना आंदोलित करीत आहोत. आणि ही पहिली पायरी आहे. त्याच्यानंतर आमचं पुढचं जे आंदोलन आहे ते आम्ही तुमच्या साक्षी आणि तुमच्याशी संवाद करून पत्रकार परिषद घेऊन आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत. उपायुक्त जे आहेत त्यांचे 7 झोन आहेत. त्या 7 झोन पैकी आम्ही R साऊथ वॉर्ड, झोन 7, K वेस्ट वॉर्ड, झोन 4 घाटकोपर, झोन 5 F साऊथ वॉर्ड,
झोन 2 अशा झोनवर आमचा तो मोर्चा जाणार आहे. त्या मोर्चामध्ये त्या भागामध्ये असलेले आमच्या संघटनेशी निगडीत, संघटनेबरोबर असलेल्या बाकीच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनेचे प्रतिनिधी आणि लोकल जे हॉकर्स आहेत ते सगळे सामील होणार आहेत. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.